मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या शिष्टमंडळाला भेट नाकारल्याचा आरोप करण्यात आलाय। पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वंचितचं शिष्टमंडळ महापालिकेत दाखल झालं होतं। मात्र शिष्टमंडळ महापालिकेत पोहोचण्यापूर्वीच आयुक्त अश्विनी भिडे आयुक्त कार्यालयातून बाहेर पडल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला। तसंच भेट नाकारण्यामागचं कारणही आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलेलं नसल्याचा आरोप करण्यात आलाय। पालिकेमध्ये मोटर लोडर नावाचं खातं आहे आणि ह्या खात्याचं खाजगीकरण करण्यामध्ये महानगरपालिकेला खूप मोठा इंटरेस्ट आहे आणि त्याचं खाजगीकरण झाल्याच्या नंतर इथे असणाऱ्या ठेकेदाराला आणि महानगरपालिकेचं ते साठवलोटं झाल्यामुळे त्याचा फायदा कोणाला हे सगळ्यांना कळालेलं आहे। त्यामुळे ML म्हणजे मोटर लोडर याच्या संदर्भात पहिली बैठक बाळासाहेब आंबेडकरांनी भूषण गागराणींसोबत घेतली होती। त्यांनी त्यावेळेस स्थगिती दिली ह्या प्रश्नाला। त्याच्यानंतर मॅडम आल्याच्या नंतर मॅडमने पुन्हा तो मुद्दा नव्याने काढला आणि मोटर लोडर कामगारांचं खाजगीकरण सुरू केलं। आज परिस्थिती अशी आहे, तुम्ही जर S वॉर्डला पाहिलं, G साऊथला पाहिलं, N वॉर्डला पाहिलं तर या ठिकाणी खाजगीकरण सुरू केलेलं, स्थलांतरण सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ठेकेदाराचे ज्या वेळेस महानगरपालिकेचे 6 कामगार त्या ठिकाणी काम करायचे आणि त्या ठेकेदाराचे 3 कामगार काम करतील, त्यामुळे तो भुर्दंड पडणार नाही। पण तुम्ही जर त्या वॉर्ड मध्ये जाऊन पाहिले तर कचऱ्याचे ढीग साठलेत, त्या ठेकेदारांना ते काम करता येत नाही। त्यामुळे आज आमची मागणी आहे की त्या मोटर लोडरचं खाजगीकरण करू नये आणि त्यांना उर्वरित त्यांच्या जागेवरती त्यांना पाठवावं। त्याच्यासाठी त्यात दुसरा असा विषय, मागच्या करारामध्ये त्यांनी सांगितलं लाड पागे संदर्भात जो वारसा हक्क प्रलंबित आहे त्याचा निकाल लवकरात लवकर लागतील, परंतु त्याचं काम हे सातत्याने पुढे ढकलतात। त्याच्यानंतर 240 दिवस ज्या कामगाराने सतत काम केलेलं आहे त्याला त्याच्या लागलेल्या दिनांकापासून त्याचं सगळं ध्येय दावे त्याला पूर्ण करण्यात यावे। चौथी मागणी ही होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत ज्या कामगारांनी 25 वर्ष काम केले, सर्व्हिस दिलेली आहे, त्याला मोफत घर देण्यात यावं आवास योजनेअंतर्गत। ह्या मागण्यांकरिता दिनांक 15 मे रोजी पहिला आम्ही अर्ज केला की बाळासाहेब आंबेडकर आपली भेट घेऊ इच्छितात। त्यांनी महानगरपालिकेमध्ये नुकत्याच आल्यामुळे ती भेट नाकारली। त्याच्यानंतर आम्ही दुसरा अर्ज 5 ऑगस्टला केला। 5 ऑगस्टला अर्ज केला आणि आम्ही सांगितलं की 7 ऑगस्टला आम्हाला बैठक देण्यात यावी। तुम्ही आमची मागची बैठक नाकारली, आता तुम्ही बैठक द्यावी। त्यावेळेस त्या दिल्लीला होत्या, त्यांनी कारण सांगितलं की मेट्रोचं काम आहे, दिल्लीच्या मेट्रोचं काम आहे, तिकडे त्या बैठकीला गेल्या, ती बैठक रद्द झाली। त्याच्यानंतर आम्ही पुन्हा त्यांना पत्र पाठवलं 11 ऑगस्टला की तुम्ही आम्हाला 17 तारखेची बैठक द्या। त्यांनी सांगितलं 17 तारखेला मॅडम बिझी आहेत, त्यामुळे तुम्ही 18 तारीख घ्या। आम्ही म्हटलं की बाळासाहेबांची 18 तारखेला हायकोर्टामध्ये हिअरिंग आहे, त्यामुळे साहेब येऊ शकत नाही, तुम्ही पुढची तारीख द्या। त्यांनी सांगितलं 24 तारखेला आम्ही तुम्हाला भेट देतो 3 वाजता। आम्ही 3ची भेट त्यांना, मी त्यांच्या PA सांगितलं तुम्ही मला ईमेल करा, माझ्या ईमेलला रिप्लाय करा, परंतु त्यांनी रिप्लाय केला नाही। त्याच वेळेस मला शंका आली की 24 तारखेला ह्या मॅडम रद्द पुन्हा करतील आणि आज सकाळी त्यांचा फोन येतो आणि मला सांगतात 12-12:30 वाजता की आज बैठक होऊ शकणार नाही, जर बैठक करायची असेल तर AMC कोण शर्मा म्हणून आलेत त्यांच्यासोबत तुम्ही AMC सोबत बैठक करून घ्या।